नमस्कार. क्लासरूम ई लर्निंगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बँक खाते आधारशी लिंक आहे का, हे 5 सोप्या पायऱ्यांमध्ये तपासणार आहोत. सरकारी योजनेचे पैसे थेट बँक खात्यात का जमा होत नाहीत? तर अनेकदा शिष्यवृत्ती, अनुदान किंवा इतर सरकारी लाभाची रक्कम आपल्या बँक खात्यात वेळेवर जमा होत नाही. याचे एक मुख्य कारण असू शकते. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीद्वारे पैसे मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेले असणे अनिवार्य आहे. यालाच आधार सीडिंग म्हणतात. चला तर मग आपण आपल्या खात्याची स्थिती तपासूया. आधार सीडिंग स्थिती समजून घेण्यासाठी प्रथम आपल्याला आधार सेंटरच्या अधिकृत वेबसाईटवरती यावं लागेल. वेबसाईटवर आल्यानंतर हे असं होमपेज आपल्यासमोर ओपन होईल. त्यानंतर आपल्याला माय आधार या टॅबला क्लिक करून त्यानंतर आधार सर्व्हिसेसमध्ये यायचं आहे. थोडं खाली स्क्रोल करून बँक सीडिंग स्टेटस या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. मग त्यानंतर हे लॉग इन पेज ओपन होईल. लॉग इन बटनला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे. मग आपल्याला कॅप्चा फिल करायचा आहे. आणि नंतर लॉग इन विथ OTP आपल्याला करायचा आहे. आधार सेंटरकडनं आपल्याला एक OTP प्राप्त होईल. तो OTP आपल्याला इथे फिल करायचा आहे. OTP फिल केल्यानंतर आपल्याला लॉग इनच्या बटनावर क्लिक करून लॉग इनच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे हे पेज ओपन होईल. थोडं खाली स्क्रोल करायचं आहे. बँक सीडिंग स्टेटस हे आपल्याला दिसेल. त्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला बँक सीडिंग स्टेटस आपल्याला दिसतंय. आता या परिस्थितीत माझं स्टेटस इनॅक्टिव्ह आहे. पण जे पण ग्राहक डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीचा बेनिफिट घेत असतील आणि जर त्यांनी आधार सीडिंगची प्रक्रिया पूर्ण केली असेल, तर त्या ठिकाणी त्यांना हे स्टेटस ॲक्टिव्ह दिसेल. तर अशा पद्धतीने आपण आपलं बँक सीडिंग स्टेटस तपासू शकतो. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.